आपण एक फोन करूया ना. कर. स्पीकरवरच टाक. आईचा फोन आलाय. जानो स्पीकरवर लाव. हा स्पीकरवर. हॅलो, बोल आई. जानू बाळा, अगं आई बोलते. कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस आणि बाबा कसे आहेत आणि कुठे आहेत बाबा? आहे इकडेच आहे ग मी. जानू आम्ही एकत्रच आहोत. कशी आहेस तू? कसं काय चाललंय? आणि बघा हल्ली तू फारच बिझी झाली आहेस ऑफिसच्या कामात. म्हणजे तुला फोन करायला वेळ नाही आम्हाला, आमच्याशी बोलायला वेळ नाही, चौकशी करत नाहीस आमची. काय ग इतकं काम? हा नाही हो बाबा, तसं काहीच नाहीये. अगं नाही काम करायचं चांगलंच आहे ते, पण स्वतःला पण वेळ द्यायला पाहिजे ना बाळा. हो. मित्रमैत्रिणींना भेटतेस की नाही? विश्वाला भेटतेस की नाही? विश्व, तुम्ही आज अचानक त्याच्याबद्दल का विचारताय? नाही ना, सहज म्हणजे. नाही अगं असंच एक आठवण मित्र झाली आहे म्हणून. ना. आणि काहीच कारण नाही. पण म्हणजे काय म्हणजे होते का भेट तुम्हा दोघांची? नाही अगं, मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. म्हणजे आता कितीतरी दिवस झाले आम्ही एकमेकांना भेटलो सुद्धा नाही आहोत. पण बरेच दिवस झाले म्हणजे. अच्छा याच्या आधी तुम्ही भेटत होतात का एकमेकांना? नेहमी भेटायचात का? नाही कुठे, म्हणजे लग्नाच्या वेळेस तो घरी जेव्हा मदतीला होता तेवढाच. त्याच्यानंतर त्याच्याशी काही माझी भेट नाही, बोलणं नाही, काहीच नाही. म्हणजे कॉल पण करत नाही, मेसेजेस पण नाही. मला सांगा, तुम्ही आज अचानक का त्याच्याबद्दल एवढे प्रश्न विचारताय? पण सहजच ग, अगदी म्हणजे काही कारण नाही. अगं ए बाळा, मी काय म्हणते, जरा फोन ठेवते हा, दुसरा फोन येतोय. ऑर्डरचा असेल हो. बहुतेक. हा, तू काळजी घे बरं. आणि फोन करत जा का? ठेवतो हा. बाय. काय झालंय नक्की? नाही म्हणजे सडनली आई बाबा तुझ्याबद्दल एवढे प्रश्न का विचारतायत मला? मलाही कळत नाहीये ग.